नमस्कार मंडळी. माझं नाव निकिता. शांती, भक्ती आणि अध्यात्माच्या या पवित्र प्रवासात मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते. इथे आपण अनुभवतो देवत्वाचं तेज, कथेतील ज्ञान आणि मंत्रातील शक्ती. चला तर मग आजच्या या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज ना आपण एकदम आरामात गप्पा मारूया. एखाद्याशी आपण चहा घेत घेत गप्पा मारतो ना, तसंच. तर आज आपल्या बाप्पांची संकष्टी आहे ना, मग त्याविषयीच काहीतरी बोलूया आपण. आपण सर्वजण संकष्टीचं व्रत तर करतोच, पण संकष्टीचं महत्त्व काय आहे, संकष्टी म्हणजे काय, तर ह्याबद्दल मला जे काय माहिती आहे ना, ते थोडंफार मी तुम्हाला सांगते. आता संकष्टी म्हणजे काय, तर संकट कमी करणारी. आता बघा ना, आपल्या आयुष्यात छोट्या मोठ्या काही ना काही अडचणी चालूच असतात ना सर्वांच्याच. म्हणजे कामात प्रॉब्लेम्स असतात, कधी कधी मन पण अस्वस्थ असतं आपलं, त्यामुळे घरात कधी कधी खटके उडत असतात. मग अशा वेळी ना आजच्या दिवशी म्हणजे संकष्टीच्या दिवशी जर आपण बाप्पाची विशेष पूजा केली ना, तर ह्या सर्व गोष्टी शांत होतात असं म्हणतात. आपण नेहमी बाप्पाला बोलत असतो ना, बाप्पा माझं हे संकट दूर कर, ते संकट दूर कर. तर या दिवशी बाप्पाला संकटमोचन रूपात पूजले जाते. आता मी असं वाचलं होतं की प्रत्येक महिन्याची चतुर्थी ही वेगवेगळी असते आणि ती वेगवेगळे परिणाम देते. आता मला ह्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल ना याबद्दल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खरंच आवडेल ते जाणून घ्यायला. आणि बघा, आता मी ते रोजच्याप्रमाणे लेपन करून घेते हळदीचं. इथे मी लेपन करत होती आणि आमच्या शेजारच्या वहिनी बाहेर आल्या. तर त्या म्हणतात, आज लेपन का? तर कारण मी शुक्रवार, मंगळवार आणि गुरुवार लेपन करत असते. तर आज का म्हणत होत्या, तर त्यांना माहितीच नव्हतं आज संकष्टी आहे, तर विसरले होते ॲक्च्युली. मग मी सांगितलं. आपण सर्वजण संकष्टी व्रत तर करतोच, पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वात आधी हे व्रत कोणी केलं होतं? तर काही धार्मिक कथांनुसार असं म्हणतात की ह्या व्रताची सुरुवात यशोदा मातेने केली होती. तर काही ठिकाणी असंही सांगतात की अभिषेक महर्षी यांनी सुरुवात केली होती. तर असो, आता मी पंचामृत करणार आहे, कारण मला अभिषेक करायचा आहे बाप्पाचा. तर मी तुम्हाला दाखवते मी पंचामृत कसं बनवते ते. काही लोकांना माहीत नसतं की पंचामृत कसं बनवायचं, तर मी कसं बनवते ते तुम्हाला सांगते. इथे मी 1 चमचा मध घेते आणि मधाच्या दुप्पट आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप आणि मध एकाच प्रमाणात, समप्रमाणात नाही घ्यायचं असं म्हणतात. ते आरोग्यासाठी हानिकारक असतं आयुर्वेदानुसार असं म्हणतात. आणि तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे 4 चमचे साखर. आणि साखरेच्या दुप्पट आपल्याला दही घ्यायचं आहे, म्हणजे 8 चमचे दही. आणि दह्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे, 16 चमचे दूध. आणि असं म्हणतात की पंचामृत पिण्याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीराला, आरोग्याला फायदे मिळतात आपल्या. पण ते ताजं करून प्यावं असंही म्हणतात. तर आता मी ते सर्व देवांना हळद कुंकू वगैरे लावून घेते आणि मग बाप्पाचा अभिषेक करणार आहे मी.
राज्याभिषेक करते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते. कदाचित माहीत असेल तुम्हाला ही गोष्ट, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते. तर एकदा ना बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात होते. आता कुठे जात होते ते नाही माहिती, कारण आजीने लहानपणी मला असंच सांगितलं होतं की जात होते. तर बाप्पा जात होते, तर बाप्पा जाताना घसरले आणि बाप्पांना बघून चंद्र हसला. तर बाप्पांना मग राग आला की चंद्र हसला म्हणून. मग बाप्पांनी चंद्राला श्राप दिला की आजपासून तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल म्हणून. तर मग चंद्राला वाईट वाटलं, आपण चूक केली समजलं चंद्राला. मग चंद्राने तपश्चर्या केली आणि बाप्पाला प्रसन्न करून घेतलं. आणि बाकीच्या देवांनी पण प्रार्थना केली की बाप्पाला की चंद्राला उश्राप द्या किंवा काय. तर मग बाप्पाने चंद्राला उश्राप दिला की वर्षातून एकदा, म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी, म्हणजेच आपली गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि त्या दिवशी जो कोणी तुझं तोंड पाहिल त्या वर्षी खोटा आळ येईल असं सांगतात. तर मग चंद्राने प्रार्थना केली त्याच्यावर की जर असं कोणी माझं तोंड बघितलं चुकून आणि मग त्याच्यावर जो खोटा आळ आला तर तो येऊ नये म्हणून मग काय करावं त्याने. तर तेव्हा बाप्पाने सांगितलं की त्या खोट्या आळातून मुक्तता व्हावी म्हणून त्याने त्या व्यक्तीने किंवा त्या माणसाने हे करायचं, आपली संकष्टी व्रत करायचं असं बाप्पाने सांगितलं. आणि असंही म्हणतात की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता, तर त्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तर तो आळ घालवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं श्रीकृष्णाने असंही म्हणतात. आणि म्हणून त्यानंतर दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस पण संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात. आणि त्यामुळे आपल्याला ह्या व्रतामुळे विघ्नहर्त्या गणेशाची कृपा पण लाभते आणि आपली मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. आणि जरी आपल्याला दर महिन्याची संकष्टी करण्याचं जमलं नाही, आपल्याला संकष्टी व्रत करण्यातलं जमलं नाही, तर श्रावणातील संकष्टी आणि मंगळवारची जी आपली अंगारिका येते ती केली पाहिजे असं म्हणतात. ह्या 2 केल्याने पण आपल्याला फायदा होतो. तर बघा, इथं माझी आता पूजा झाली आहे आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटली आणि जी मी बडबड केली जी काय ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.